नमस्कार, माय माउली हिंदी समाचार में आपका स्वागत है और मैं हूं शेख इस्माइल। दर्शकों, आज हम इस वक्त बेला मंडल से 5 किलोमीटर की दूरी पर छपराला गांव में आए हैं और आज इस गांव की हाल हकीकत हम आपको आगे बताएंगे, क्योंकि गांव के लोग कह रहे हैं कि अभी इस वक्त हमारा जो ट्रेंड चल रहा है, माय माउली का जो ट्रेंड चल रहा है वो चल रहा है गाँव का सरपंच कैसा होना चाहिए, गाँव का प्रधान किस तरह से होना चाहिए। पहली बात तो इस गांव का परिचय देना चाहता हूं मैं कि ये गांव माझी ग्रंथालय में राउत मनोर का है और यहां से राजनीति शुरू होती है और इस राजनीति के संदर्भ में इस गांव में काफ़ी सारा यानी 75% तक लोगों का डेवलपमेंट हुआ है, गांव का विकास हुआ है। अभी इस गांव में टोटली वोट्स है, पूरे 2 बूथ है यहाँ पर और इस 2 बूथ में 1471 वोट्स है और जिसमें मेल मैंने महिलाएँ वोट है 833 और पुरुष के वोट है 755। इस गांव में रेतु वेदिका बनी हुई है, शमशान भूमि अच्छी तरह से बना हुआ है। यहाँ पर इस गांव के लिए एक सहूलत, बड़ी सहूलत जिसे कहते हैं वो फंक्शन हॉल भी है और सीसी रोड हर गली में दिखाई दे रही है और यहाँ पर एक तेलंगाना ग्रामीण बैंक भी मौजूद है, यानी गांव के अतराफ के लोगों को या गांव वासियों को किसी चीज़ की तकलीफ न हो, इसीलिए यहाँ पर एक तेलंगाना ग्रामीण बैंक भी है। अभी गांव के लोगों का मंशा ये है कि हमारा सरपंच पढ़ा लिखा हो, हमारा सरपंच युवा हो, हमारा सरपंच ईमानदार हो। हर एक की ज़बान पर एक ही बात आ रही है कि सरपंच ईमानदार होना चाहिए, क्योंकि सरपंच ईमानदार यानी ये एक संदेह लग रहा है कि सरपंच के बारे में हर कोई ईमानदारी की बात कर रहे हैं, ईमानदारी की बात छेड़ रहे हैं। यानी इसके पहले जो सरपंच थे उनमें कुछ डामाडोल था या तो फिर कुछ उनसे कार्य नहीं हुई है, ये सब गाँववासी कह रहे हैं कि लेकिन अब के बार हमको सरपंच जो है ईमानदार होना चाहिए और जनता के सामने आने वाला एक युवा होना चाहिए और सुशिक्षित होना चाहिए, क्योंकि जो ज़माना जिस तरह से चल रहा है वो ऑनलाइन चल रहा है और पूरा सिस्टम से चल रहा है और उस सिस्टम को सामने लेके जाए और गाँव को आदर्श बनाए और आदर्श बनाने वाला सरपंच ही चाहिए, ऐसा गाँव वालों का कहना है। चलिए आगे हम गाँववासियों की जो बोल है, उनकी ज़बानी बोल है, वो हम आपको आगे सुनाते रहेंगे। धन्यवाद, आप बने रहिएगा माय माउली हिंदी समाचार के साथ। वाले पाहिजे। माझं लहान पोरगा 2 वर्ष झाले आधार कार्ड नाही निघत आहे, मला पेन्शन नाही, 2 वर्ष झाले इथंच आहो मी, मला नवरा सोडून आहे, मला आई नाही बाबा नाही, मला पेन्शन पाहिजे। आता नवीन सरपंच आला तर आम्हाला मदत करा। मला पास सारखं पाहिजे, गरीबाला कोणताही काम राहिलं, कोणताही अर्जंट आला तर सोबत यासारखं पाहिजे, घरचं काम काही पडलं तर सरपंच आमच्या सोबत यासारखं पाहिजे। तेव्हाच यावं आम्ही, आम्हाला घर नाही आहे, घर आम्हाला द्यावं तसं सरपंच पाहिजे। गावात रोड नाली स्वच्छता आमच्या गावात मस्त काम केलं पाहिजे, तसं सरपंच पाहिजे। सरपंच आम्हाला गरीबाले काम करणार पाहिजे, आम्हाला घर नाही दार नाही, आमची गोष्ट मग ऐकत नाही। आता आम्हाला आमची गोष्ट ऐकणारवाला सरपंच पाहिजे गरीबाचं। आम्ही हे आणतो ते आणतो, आम्ही टाकतो सरपंचले, पण काय आमची गोष्ट ऐकत नाही। आता सरपंच उभा झाला तर आम्हाला गरीबाची गोष्ट ऐकावं, गरीबाचं ऐकणारवाला सरपंच पाहिजे। सरकारपासून येत आहे पण आमच्या गरीबापर्यंत नाही येत आहे, म्हणून आम्ही चांगला सरपंच पाहून निवडून देऊ। सरपंच चांगला पाहिजे, आमचे काम करणारा पाहिजे, आमच्या नाल्याला पाणी आलं तर फुल बांधणारा पाहिजे, गरीब लोकांची कामं करायला लागते। सरपंच राम काय करते, कोणी निवडून यावं मतलब नाही आम्हाला, पण आम्हाला घर घेऊन देवा, आम्हाला रोड बांधा, नाल्या काढून देवा, एवढंच। गरीब लोकांसाठी आम्हाला सरपंच आपल्याला करणार पाहिजे, कोणी असते, पण आपल्या आदिवासीसाठी आपला कोणताही सरकार राहिला तरी आपल्याला आदिवासीसाठी आपल्याला कोलाम संघमध्ये आपल्याला कोणी होऊ दे, पण आमचं कार्यक्रम झाला पाहिजे, कोणताही आपलं कोलामाचं कोणती आपले हे झाले पाहिजे काम, म्हणून आमची विनंती आहे। कासाठी म्हणलं तर कोणती पार्टी असू दे, सरपंचासाठी कोणी सरपंच असू दे, कोणी असू दे, पण आमचं काम कोलामाचं गरीब लोकांचं आपलं काम झालं पाहिजे, म्हणून आम्ही म्हणत आहोत तर कोलाम घोड्यावर। आणि त्याच्यासाठी आम्ही पुरं भंदा गाव आमदार पाहिजे होता, म्हणून आम्ही सरपंचसाठी आम्ही कोणी सरपंच होऊ दे, गोंड होऊ दे का कोलाम होऊ दे, त्याच्यासाठी आम्ही आमचं काम गरीबाचं करणं पाहिजे म्हणून आम्ही विनंती करत आहोत। सरपंच चांगला पाहिजे, आम्हाला घरं नाही, 8 वर्ष होत आहे, आम्ही अशा घरानं आहो की आम्हाला घरामध्ये पाणी दसत आहे, लोटाच्या काठानं आहो आम्ही, आमच्या आणखीन कोणी धरून घेणार, कोणता सरपंच नाही आहे चांगला,
आम्हाला विचार करा आमचा गरिबाचं जराशी तरी आम्हाला वावर शेत नाही आहे काही नाही आहे. आमचं कसं म्हणलं तर आम्हाला वाचणं जरा कठीण आहे. आम्हाला आपलं हे करून काय करून खा लागते आम्हाला. आणखीन आम्हाला कसं म्हणलं तर 8 वर्षापासून आम्हाला बरोबर घरं नाही काय नाही. आम्हाला परेशानी आहे थोडं. सरपंच चांगला पाहिजे, आणखीन शिक्षणवाला सरपंच पाहिजे. आम्हाला सरपंच चांगलं राहिला तर आम्हाला कसं गरिबाला धरून घेणारवाला राहते खादर. इमानदार पाहिजे आम्हाला सरपंच. गांव का सरपंच गांव के विकास के लिए अच्छा होना है और गांव डेवलपमेंट करने के लिए और स्कूल की डेवलपमेंट, गांव के रोड और नालियाँ साफ़ करने के लिए अच्छा विकास करना चाहिए. उसके बारे में हम बोलना चाहते हैं कि अच्छा आदमी होना चाहिए और यूथ के बारे में सोचना चाहिए. स्कूल डेवलपमेंट और नाली डेवलपमेंट, फिर गांव के हेल्थ डिपार्टमेंट में अच्छा ध्यान देना चाहिए. गांव में बेरोजगार बच्चे हैं उनके बारे में भी सोचना चाहिए. फिर बला करंट के बारे में भी सोचना चाहिए. और गांव में सरपंच पढ़ा लिखा होगा तो विकास अच्छा होता है. और थोड़ा ज़माना ऑनलाइन चल रहा है, डिजिटल बनाना चाहिए गांव को. और गांव की स्वच्छता पे ध्यान देना चाहिए, सैनिटाइज़र करना चाहिए. फिर और एक बात, युवा सरपंच होना चाहिए क्योंकि गांव के उसका खून थोड़ा गर्म होता है और विकास के लिए थोड़ा ध्यान अच्छा देता है. थैंक यू. से राजेंद्र, टेपराला से राजेंद्र. मग करावं जे गरीब आहे ते पाव ते कुठं का आहे का नाही. नुसतं ते कोण चढवलं तसं केलं तर मोठे कामं करते, गरीबाची करत नाही. ते कामातलं बाय सरपंच राहावं नाही, सर्वेचे कामं करावं, सर्वेला पाहावं, नंबर 1 राहावं माणूस म्हणून आमचं म्हणणं आहे तेवढं. मेरा नाम देवीदास है, गांव चपराला है, मंडल बेला. गांव का सरपंच कैसा रहेगा बोले तो गांव का सरपंच एजुकेशन वाला रहना, गांव का सब कौन सा भी समस्या आने तो उसको परिष्कार करना, यूथ को, महिला को, डॉक्टर कौन सा भी रहो, और बिल्डिंग से उनसे सैंक्शन करना तो भी इमीडिएटली उसको रिस्पांस देना. गांव सरपंच, यूथ, महिला सबको एक काम, सबको मिलजुल के काम करना. कौन से घरों के और यूथ का स्कूल कौन से भी यूथ का एजुकेशन और गांव डेवलपमेंट, मकान डेवलपमेंट, अच्छा एजुकेशन सरपंच रहे तो अच्छा रहता. पूछना चाहिए. सरपंच पाहिजे, इमानदार सरपंच पाहिजे, चांगलं कामं करणार सरपंच पाहिजे, चांगलंच पाहिजे, चांगला पाहिजे, काम करणार पाहिजे, पुढा होऊन आमच्या गरिबाचा चांगला पुढा नेणार पाहिजे. पूर्ण कोणचं आम्हाला नाही आले ते नाव आम्हाला खराले पाहिजे सरपंच, असं व्हायला पाहिजे सरपंच चांगला. योजना करणारा सरपंच पाहिजे. आमच्या गल्लीमध्ये नाली नाही आहे, आम्हाला नाली आली पाहिजे. आम्हाला रोड आहे, रोड नाही का डावनर केले, आमच्या घरापाशी नाही का टोंगरं पाणी राहते, कुठं खराब राहिलं तिथं त्यांना चांगलं करून देणारा सरपंच आम्हाला पाहिजे. सगळ्याला बेघर आले पण आम्हाला बेघर नाही आहे, आम्हाला बेघर द्या. गोर गरिबाचं काही तकलीफ राहिली चाल म्हणलं तर आमचं संघ व्हावं तसं सरपंच आम्हाला पाहिजे. नाही का आमचं जे सांगतो ते गरिबाचं ऐकून घ्यावं, मोठ्याचं ऐकावं, गरिबाचं नाही ऐकावं, असं सरपंच आम्हाला नाही लागलं. जसं आम्ही गरिबाचं रुंचानं त्याला वट देतो तसं आमचं बी त्यानं काम करावं. आम्ही आदिवासी लोक आहोत, तर आदिवासीचं काम करायला मोठ्यानं भाई मागं पुढं करते. पण आमचं गरिबाचं काम करणारा सरपंच जर राहिला तर अधिक त्याला आम्ही सौखुशीनं आणतो.